कणकवली नगरपंचायत हद्दीत बगीचा सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करणे. तालुका कणकवली. रक्कम 1,50,00,000 9,698 रुपये. ही रकमेची आहे. म्हणजे जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे करायचे आहे, म्हणून पर्टिक्युलर नाव घेतलेलं घातलं गेलं नाही. तर एकच नाव घातलं तर तिथेच खर्च करावा लागेल, लक्षात घ्या. तर असं ते झालेलं नाही. इथे आपल्याला जिथे जिथे गरज आहे कणकवली शहरात तिथेच हा एस्टिमेट करून ते काम करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, व्यापारी संघ प्रचंड आग्रही होता कणकवलीतला की इथे झालं पाहिजे, इथे झालं पाहिजे सातत्याने. पण आता मात्र व्यापारी संघ कशाला गप्प आहे की त्यांना ते माहीत नाही की माहीत असूनही काही जण गप्प आहेत, हे मात्र समजून आणलेलं नाही. माझ्या माहितीमध्ये काही व्यापारी मित्रांनी, म्हणजे मला लांबून ऐकून आहे, मला प्रत्यक्ष माहित नाही, की चौकशी त्यांच्याकडे केली होती. तर नगराध्यक्षांनी सांगितलं की मागच्या सभेने तो ठराव घेतलाय, मागच्या मंडळीमध्ये आम्ही, तर मुळात ही रक्कमच नोव्हेंबर 25 मध्ये आली आहे आणि तेव्हा प्रशासकीय राजवट होती. लक्षात घ्या, आमची 5 मे 2023 ला मुदत संपली. नंतरचा पुरा पिरियड हे नगराध्यक्ष विराजमान नवीन बॉडी अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे काही जे आपण जे करायचं आणि जे जमत नाही त्याची बिलं आमच्यावर काढायची, हे उद्योग आता नगराध्यक्षांनी बंद करावे. कारण शेवटी खरं ते खरं हे समोर येणार आणि आम्ही प्रत्येक वेळी तुमची जी काय वेगळी बाजू आहे ती सुद्धा जनतेसमोर आणणार, एवढं लक्षात ठेवावं. नाही ते मी तेच सांगतो, आता आय बॉडी ना त्यांनी कुठे न्यायचा, तुझ्या लक्षात आलं तुमच्या, तो एक ठराव घेतला आणि स्पॉट ठरवून दिले ना, प्रश्न नाही, मी क्लिअर होतो. हे कणकवली शहरात विविध ठिकाणी, आता ठिकाणं ठरवायची जबाबदारी बॉडीची आहे ना, आम्ही देतो ना. त्यांना काही एक मताची गरज नाही, पण लागली तर आम्ही देतो, मतदान करतो. पण जिथे झालं पाहिजे, कणकवलीचं विद्रुपीकरण जिथे जास्त झालंय, कारण कणकवलीत पहिला माणूस येतो तो चौकात येतो. कणकवलीचा तो मूळ चौक, मेन चौक आहे, तिथे जर ब्युटिफिकेशन झालं आणि मग पुढे तुम्ही काय ते जे हे सांगताय ज्ञानधारणा केंद्र हे कधी होणार नाही. तुम्ही पैसे आणाल कदाचित, 200 कोटी बिटी आम्ही ऐकतोय, अजून 1 रुपया आणलेला नाही, पण ते होणारच नाही ना. हायवेची परवानगीच नाही. हायवेची परवानगी कुठचाही ठोस बांधकामाला नाही आहे. लक्षात घ्या. तुम्ही एनओसी पाहिजे तर मी तुम्हाला त्याची प्रत आज नाही माझ्याकडे उपलब्ध, ती मी पत्रकारांना पुरवतो. तुम्ही वाचा, तुम्हाला हे लक्षात येईल. त्यांनी वाचावी किंवा तुम्हाला समजलं तर त्यांना सांगा. नाही, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी असं सांगितलंय की कणकवली शहराचं ब्युटिफिकेशन हे टप्प्याटप्प्यात आपण करणार आहे. एकाच वेळी ही कामं करणं शक्य होणार नाही. त्यासाठी 40 कोटीचा निधी अपेक्षित आहे आणि सुरुवात आपण ह्या कामापासून करतोय. नाही, बरोबर आहे, ह्या कामापासून करतोय. तो निधी पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी दिला आहे. पण ह्याच्यात जे पुढे मी हे तुम्हाला सांगितलं ना, नाट्यगृह, ज्ञानधारणा केंद्र किंवा ही जी कामं आहेत, ही ठोस बांधकामाची आहेत. ती हायवे खाली होणार नाही, ती करता येणार नाही. हायवेने त्यासाठी परवानगी दिलेली नाही. माझं म्हणणं ते आहे, जी परवानगी दिली आहे त्याबाबतचीच कामं फक्त होऊ शकतात. म्हणून आता जी एस्टिमेटनी आहे ती त्या कामात ते बसू शकतं. ठोस बांधकाम त्यात येत नाही, लक्षात घ्या. ठोस बांधकाम सोडून मी सांगितलं त्याच्यात त्यांनी जी 8-9 काय 10 कामं दिले, ते 1-2 ट्रॅक बी होऊ शकतात, 1-2 कामं होऊ शकतात, 2-3. त्याच्या पलीकडे कामं होऊच शकत नाही. पैसे होतील हो, पण हायवेची परवानगीच तेवढी आहे. कारण त्याच्यात सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन हायवे डिपार्टमेंटला, त्यामुळे हायवेला किती मनात असलं तरी ते देऊ शकत नाही. कणकवली व्यापारी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची त्यावेळी भेट घेतलेली याच विषयासंदर्भात आणि त्यांनी पण स्वतःहून काहीतरी फंड देण्याची तयारी दर्शवलेली. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसा दिवशी या कामाचं उद्घाटन होत होतं. त्या संदर्भात त्यांची तुमच्याजवळ काय प्रस्ताव आलेला त्यावेळी? कधी म्हणताय? पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कामांचा शुभारंभ करायचं असं काहीतरी नियोजन केलं गेलं होतं. अच्छा, कणकवली व्यापारी संघामार्फत.
मग त्यावेळी तुमच्याजवळ व्यापारी संघाकडून काय त्यावेळी प्रस्ताव आलेला की आमच्याकडे नाही, मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना एनओसी दिली होती आणि ते उद्घाटन करणार होते. पण नंतर त्या दिवशी काहीतरी उद्घाटन झालं नाही, नंतर करूया असं काहीतरी झालं निवडणुकीनंतर. त्यानंतर पुढे काय झालं नाही, म्हणजे अजूनही काय हालचाल नाही. म्हणून मी आवाहन केलं व्यापारी आमच्या मित्रांना की ते तिथे करण्यासाठी पैसे दिले होते, तर ते पैसे निधी तिकडे ब्युटिफिकेशन करतायत की ऑलरेडी ते हायवे डिपार्टमेंटने तिथलं घेतलेलं असतात. आणि त्यानंतर निवडणूक झाल्यावर 5 महिने व्यापारी संघाचं सुद्धा कुठची त्या बाबतीतली कसली हालचाल नाही. आणि त्यांना एनओसी दिलेली जी आहे ना, त्या बाबतीतही ते काहीतरी एक कुठची तरी जागा ब्युटिफिकेशन करणार होते. त्यातही पुढे काय झालं मला माहिती.